असा आमचा एक विजन आहे. म्हणून आम्ही वुमन्स बॉक्स क्रिकेट वगळता मोठ्या मैदानावर खेळणार आहे. जे आमचे घरांची आई बहिणी मुली सगळे त्याच्यामध्ये 50 वर्षापर्यंत जे आहे लेडीज त्याच्यामध्ये खेळणार आहे मोठ्या ग्राउंड. आणि जे स्टुडंट्स आहेत चौथी ते 8वी त्यांची पण एक आम्ही त्याच्यामध्ये टीम्स बनवलेले आहेत. त्यांचे पण सामने होणार आहे यावेळेस. आणि जे बाकी जे मेन आमचे 29 सामने आहेत जे पुरुषांचे असतात त्याच्यामध्ये 14 वर्षापासून मला वाटतं 59 वर्षापर्यंत खेळाडू यावेळेस आहे. 59 वर्षाचे पण खेळाडू खेळणार आहे यावेळेस. तर साखळी सामने पहिले जे 3 दिवस होणार आहे त्याच्यानंतर IPL स्टाईल प्लेऑफ्स होणार आहे. म्हणजे IPL मध्ये जसं फक्त टॉप 4 टीम्स क्वालिफाय करतात प्लेऑफ्समध्ये, सेमीफायनल फॉर्मॅट नाही ठेवून आम्ही प्लेऑफ्स IPL सारखं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 4 टीम वरती जातील, प्लेऑफ्स होतील, 16 तारखेला फायनल होणार. यावेळेस आम्ही दरवर्षीच करतो. मागच्या 4 वर्षापासून ऑप्शन सेरेमनी पण IPL स्टाईलमध्ये आमच्याकडे होते. ऑप्शनचे फॉर्मॅटमधून आम्हाला एक फायदा होतो की सगळे बॅलन्स टीम बनतात. म्हणजे कोणती वीक टीम आहे की वन साईड मॅचेस आहे असं नाही आहे. म्हणजे IPL मध्ये जसं आपण बघतो सगळं मिक्स असतात. त्याच्यामध्ये काही फॉरेन प्लेयर्स असतात, काही इंडियन असतात आणि कोणती टीम कोणाला हरवू शकते, कोणत्या मॅच तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही. असे तुल्यबळाला आपण म्हणतो मराठीत तसे सामने होणार आहेत IPL ऑप्शन फॉर्मॅटमुळे. आमचं ऑप्शन पण तुम्हाला आम्ही त्याचे फोटोज वगैरे पण शेअर करू, व्हिडिओ शेअर करू. त्याच्यानंतर प्रथमतः यावेळेस कोणत्या समाजात नाही झालेलं किंवा कोणत्याच टुर्नामेंटमध्ये असं झालेलं नाही. आम्ही ट्रॉफी आणि टी-शर्ट अनविलिंग एक सेरेमनी ठेवली. त्याच्यामध्ये सगळे प्लेयर्स जे 120 प्लेयर्स होते, 130 प्लेयर्स होते ते इन्व्हायटेड होते. सगळे संघ मालक इन्व्हायटेड होते, स्पॉन्सर इन्व्हायटेड होते. आणि पूर्ण एक क्रिकेटचे रिलेटेड जे स्पर्धा आहे त्याच्यामध्ये सगळ्यांचं कसं एक खेळीमेळी स्पर्धा खेळले जावे त्याच्यासाठी तिकडे वेगवेगळे अंताक्षरी क्रिकेट रिलेटेड किंवा मिमिक्री असो असे गेम्स ठेवले होते. आणि एक दिमागदार सोहळा असा ट्रॉफी अनविलिंगचा, ट्रॉफी आणि टी-शर्ट अनविलिंगचा आमचा मागच्या शनिवारी 7 तारखेला पार पडला. त्याच्या व्यतिरिक्त सामने जे आहे आमचे ते प्रत्येकी 10 ओव्हरचे असतात टेनिस बॉलचे. आणि पुढच्या वेळेस असं आमचा एक मानस आहे की आमच्या समाजातील 2 टीम तरी तयार करावी. ते लेदर बॉलसाठी पण तयार असायला पाहिजे. कोणते जे आपल्या औरंगाबादला इंडस्ट्रियल किंवा सामाजिक स्पर्धा आहे त्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी आमचा एक प्रयत्न असणार आहे. आणि कंटिन्युअस पूर्ण वर्ष पण आमचे 35 खेळाडू कंटिन्युअस प्रॅक्टिसमध्ये असतात समाजाचे. म्हणजे आता हे 10 टीम तर फक्त टुर्नामेंटसाठी आहेच. 35 खेळाडू समाजाचे आमचे ACC अग्रेसन क्रिकेट क्लब असे क्लब पण आहे आमचे. त्याच्यामुळे ते थ्रूआउट द इयर पूर्ण वर्ष MGMला प्रॅक्टिस करतात सकाळी रोज. म्हणजे शारीरिक म्हणजे फिटनेस असो, सगळ्यांमध्ये बॉन्डिंग असो, त्याच्यासाठी आम्ही हे सगळं क्रिकेटला स्पोर्ट्सला प्राधान्य देतो. त्याच्यासाठी आमची जी पेरेंट बॉडी आहे म्हणजे अग्रवाल सभा आहे आमचं युवा मंचचा एक उपक्रम असतं अग्रेसन क्रिकेट लीग. त्याला आम्हाला बॅकबोन जे आहे आमचे सपोर्ट आहे त्यांचे सभाच असतं. म्हणजे आमच्या समाजाचे पेरेंट बॉडी त्यांचे अध्यक्ष कुणी बेर अग्रवाल इकडे उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी थोडा मार्गदर्शन आणि त्याच्यावर प्रकाश टाकावा. स्पर्धाबाबत जे युवा मंचचे कार्यक्रम उपक्रम आहेत त्याच्याबाबत थोडंसं सांगावं. प्रत्येक समाजामध्ये आजकाल खेळायचं म्हणा बाकीच्या गोष्टीचं चालू असतं. तर त्या हिशोबाने ह्यावेळेस आम्ही अग्रवाल समाजाचे जे क्रिकेट मॅचेस होतात तर कार्यक्रम तर 7 वर्षापासून चालू आहे. पण ह्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही घेतो. त्याचं कारण म्हणजे आमची युवा बोर्ड. आपण हे 7 दिवसातून रोज 5-7 हजार पावलं मागतरी चाललं पाहिजे. हे लोक तेवढं टार्गेट पूर्ण करून टाकतात. तर आम्ही ठरवलं होतं की आपल्या अग्रवाल समाजाचे मॅचेस घ्या आणि एवढ्या मोठ्या टीम 10-12 टीम त्याच्यामध्ये 120 ते 120 मधून आपण 10-15 असे काढायचे की ते उद्या क्रीडाचं होतं किंवा लाईन्सवाल्याचे हे होते. तर त्याच्यामध्ये अग्रवाल समाजाने सुद्धा रिप्रेझेंटेशन करा. तर त्या निमित्ताने त्याच्यासाठी ही तयारी करा म्हणून मागच्या 1 वर्षापासून डेली सकाळी 7 ते 9 आमच्या अग्रवालची मुलं तिथं खेळतात. आणि त्याच्यामधून 120 लोक आम्ही निवडलेले आणि अनफॉर्च्युनेटली आमच्या याच्यामध्ये कधीच आजपर्यंत भांडणं झालेले नाही. त्याचं तुम्ही जा आमच्या राजीव स्टेडियमवर वगैरे भांडण नाही झालं असं होतच. पण आमच्याकडे तो प्रकार नाही आहे. कारण एक तर लोक समजा म्हणा तुमच्यासारख्याच्या भीती म्हणा किंवा काही झालं पेपरमध्ये जे काही कंट्रोल आहे त्याच्यामुळे आमच्याकडे कधी काही प्रॉब्लेम होत नाही आहे.
आणि स्पॉन्सर आमच्याकडे खूप चांगले चांगले आहेत, त्याच्यामुळे ती काही तकलीफ नाही आहे. आणि फिटनेसच्या दृष्टिकोनातून एक सामाजिक दायित्व म्हणून सगळ्या ठिकाणी आम्ही रिप्रेझेंटेशन करतो. तर क्रिकेट हे त्याच्यामधला एक खेळ आहे आणि याच्यामध्ये लहान मुलं सुद्धा मी ॲडजस्ट केलेले, महिला बी आहेत आणि जेंट्स पण आहेत. विनिंग टीमला आपण ट्रॉफी देतो, म्हणजे आपण मारवाडी आणि आपण कॅश प्राईज म्हणजे याच्यात नाही देण्याचं आपलं एक कारण आहे. आपण मारवाडी माणसं पहिलेच आहे आणि कॅश कुठं देतात की जिथं लोकल टीम्स वगैरे हे सहभागी होतात तिथंच कॅश प्राईज फक्त आपल्या इथे फक्त ट्रॉफी आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की संघाची जी फीज आहे फ्रँचाईज फीज ती 50,000 रुपये आहे, पण ती तुम्ही सामना किंवा मालिका जिंकली तर 1 रुपया भेटत नाही. हे इट इज नॉट अ कमर्शियल टुर्नामेंट. कमर्शियल याच्यामध्ये आर्थिक असं काही गणित नाही की बाबा मॅन ऑफ द सिरीजला तुम्हाला कार भेटणार आहे किंवा 2 व्हीलर भेटणार आहे. हे सामाजिक बांधिलकी, लोक आवडीने टीम घेतात. त्याच्यामध्ये मी नमूद करू इच्छितो की प्रत्येक वर्षी जे आमची टीम्स आहे ते फिक्स आहे. लोक वेटिंगमध्ये आहे की आम्हाला टीम पाहिजे, पण आमची रिपीट आहे, तेच फ्रँचाईज आहे. नवीन काही असते लोक थांबतात त्याच्यामध्ये. टीम्स फिक्स आहे ऑलमोस्ट. एखादी टीम मागे पुढे एखादी नाही जमलं कोणाचं एवढं क्रेज असतं. टीम आणि पहिले बुकिंग असते टीमची आणि प्राईज मनी असं काहीच नाही याच्यामध्ये.